सुरुवातीची लक्षणे. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा यत्न करीत बसे. त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असत. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे. एखादा तो आपल्या काही मित्रांबरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रनेशी अंग भाजून काढणारा कडक उन्हात जमीन नांगरणे, बांधा घालणे, झाडे तोडणे इत्यादी काम करीत असलेले मजूर पाहिले. ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला. तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते काय? मजुराने कष्ट करावे व त्यांच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल? त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना. कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मांडणारे होते. त्यांच्या मते मजुरांचा जन्म हा आपल्या धनाची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धनाची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नांगर धरीत असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुविद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे. शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघांची भीती वाटते काय? तेव्हा तो उत्तर देई, मला माहित आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारखा निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये. त्याचे मित्र त्याला आग्रह करीत असत. सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार दे आणि म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे. त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे, तू विचारतोस की तू क्षत्रिय आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गाने युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते. कारण शिकारीने अचूक नेमबाजीने शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारत असे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? आणि गौतमी उत्तर देई, तो त्याचा धर्म आहे म्हणून. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी, मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो? पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकांवर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्यांचे रक्षण करू शकणार नाहीत. यावर गौतमी निरुत्तर होईल. तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसवून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी. मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, अशा प्रकारच्या विचारांची ज्ञानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी. परंतु त्यांचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्यांची हसून थट्टा करीत. ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरिणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत. त्यांच्या पित्याला व मातेला त्यांच्या ध्यानधारणेचा ध्यास आवडत नसे. तो क्षत्रियांच्या जीवनाचा सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मात्रावरील प्रेम भावना वृद्धिंगत होते. यावर सिद्धार्थाचा विश्वास होता व या संबंधीची खात्री देताना तो म्हणे, आपण जेव्हा प्राणी मात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना
मनुष्य प्राण्यांपासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव व जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंसा पशूचा द्वेष करतो. ही भेदरेषा आणि ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो. अशा प्रकारची त्यांची विचारधारणा होती. त्याचे बालपण परमोच्च प्रेम भावनेने व्यापलेले होते. एखादा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाच्या शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्या समोर पडला. त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्षाला वाचविण्यासाठी पुढे झाला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला. त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्षाला उचलले व त्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला. त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि उब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे. थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या या आयुधानिशी तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा. तू पाहिलास काय? सिद्धार्थाला त्याने विचारले. सिद्धार्थ हो म्हणाला व घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखविला. देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर, पण सिद्धार्थाने ते नाकारले. त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला. देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच या शिकारीचा मालक असतो. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला जो ज्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावासा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो? या वादात दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार होईना. शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोनच योग्य असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची स्वभाव लक्षणे ही अशी होती.